नमस्कार, मी रश्मी खडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता आपल्यासोबत पूर्व नागपूरचे विधायक कृष्णाभाऊ खोपडे आहेत आणि दादांशी आपण बोलणार आहोत। रेकॉर्ड ब्रेक मतांनी यावेळेस ते विजयी झालेले आहेत। दादा, एकंदरीतच आता अधिवेशनाचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। विस्तारात आपल्या कार्यकर्त्यांनी जे आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे राजीनामा दिला, नाराजी त्यांनी व्यक्त केली, तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय तुम्ही केले? नाही, प्रत्येक विधानसभेच्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटते का बा आपल्या जनप्रतिनिधीला कुठंतरी स्थान मिळावा आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल का पूर्व नागपूर हा असा निर्वाचन क्षेत्र आहे का 50 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं आणि या 50 वर्षाच्या काँग्रेसच्या राज्याला आम्ही नेस्तनाबूत सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून केला आहे आणि 2014 असेल, 19 असेल किंवा आजची 2024ची आहे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतदान आणि सगळ्यात जास्त लीड आमच्या पूर्व नागपूरने दिली आहे। या विधानसभेमध्ये बी काँग्रेसले उमेदवार पूर्व नागपूरमधून लढण्याकरता कोणी पुढेही येत नव्हतं, कोणी भेटत बी त्यांना नव्हता आणि म्हणून पूर्व नागपूरच्या जनतेने यावेळेस महाराष्ट्रामध्ये 6व्या नंबरवर, विदर्भामध्ये 1ल्या नंबरवर लीड देण्याचं काम आमच्या पूर्व नागपूरच्या सगळ्या नागरिकांनी केलं आणि मी 4 महानगरपालिका आणि 4 विधानसभेच्या निवडणुका मिळाल्या, मी 8 निवडणुका जिंकलो आणि म्हणून स्वाभाविक आहे का कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून काँग्रेसले पूर्व नागपूरमधून साफ केला आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटते का बा आमच्या जनप्रतिनिधीला कुठंतरी स्थान मिळावं, त्यांच्या बी भावनेचा आम्ही सन्मान करतो। परंतु मुख्यमंत्री महोदयासमोर बी अनेक प्रकारच्या अडचणी राहतात, कारण त्यांना बी 3 अलायन्सचं सरकार घेऊन त्यांना जे बनवायचं आहे, 3 अलायन्सच्या पार्ट्या घेऊन त्यांना सरकार बनवायची आहे। आज विदर्भामध्ये 11 जिल्ह्यापैकी 4-5 जिल्ह्याला न्याय मिळाला, बाकी 5-6 जिल्ह्याला न्याय मिळाला नाही। हे काही हेतू पुरस्कार होत नाही, परंतु त्यांच्यासमोर बी अनेक प्रकारचे प्रॉब्लेम, अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी राहतात आणि म्हणून निश्चित स्वरूपात कार्यकर्त्याला बी मी काल आमच्या जे अध्यक्ष सीताराम सेलुकर काल बी त्यांना समजवलं, आज बी समजवलं। मी म्हणलं हे काही आपली संस्कृती नाही आहे, आपण हे जे प्रकार सुरू केला आहे याला तातडीने बंद करावं, येणाऱ्या काळामध्ये त्याचा काही चांगला मार्ग निघेल। नक्कीच दादा, आता पूर्व नागपूरमधून सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक मतांनी तुम्ही विजयी झाले आहात आणि सातत्याने विकास कामं करतात। चौथ्यांदा त्याचीच पोचपावती म्हणून चौथ्यांदा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेले आहात, विकास कामं केलीत। यावेळेस काय वेगळं असणार आहे, यावेळेस काय विजन आहे आणि आता अधिवेशनात कुठले मुद्दे असणार? नाही, पूर्व नागपूर हा तुम्ही पाहिला असेल का काँग्रेसने 50 वर्ष अंधकारमय ठेवलं होतं। आमच्या परिवारामध्ये दुर्बीननं बी पाहिलं तर कोणी राजकारणामध्ये नव्हतं। गडकरी साहेबांची नजर पडली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांना 4 वेळा नगरसेवक, 4 वेळा आमदार बनून मी विधानसभेमध्ये आलो आणि म्हणून पूर्व नागपूरचा आपला एकच संकल्प राहते का पूर्व नागपूर हा विकासाचा मॉडेल कसा ठरेल आणि म्हणून लगातार तुम्ही पाहिलं असेल आम्ही पूर्व नागपूरचं संपूर्ण चित्र बदलवलं। पूर्व नागपूरचे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणले, अनेक प्रकारचे डेव्हलपमेंट पूर्व नागपूरमध्ये आलं आणि या 5 वर्षामध्ये आम्ही मंत्र्यापेक्षा बी जास्त कामं करतो आणि मंत्री का करेल त्याच्यापेक्षा बी मी जास्त काम करतो आणि तुम्ही पाहिलं असेल का पूर्व नागपूर हा विकासाच्या माध्यमातून हा विकासाचा मॉडेल कसा ठरेल, मी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चित स्वरूपात करणार आहोत। ते चित्र आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल। धन्यवाद दादा, तुम्ही आज नवराष्ट्राशी बोलले। आपण अधिवेशनाच्या अशाच अपडेट तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा। कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खडीकर, नवराष्ट्र, नागपूर।